मराठीमध्ये एक म्हण आहे, जो न खाये भोगी वो सदा रोगी. तर आज आपण भोगीची भाजी बघतोय. यासाठी मी वालीची शेंग, हिरवा हरभरा, गाजर, पावटा, वाटाणा, शेंगदाणे आणि इथे मी चाकवताची भाजीची घेतलेली आहे, ती घेतली आहे. सोबतच यामध्ये थोडीशी बारीक अशी बोरं घेतलेली आहेत. आपलं वांगं छान चिरून घेतलेलं होतं, धुवून घेतलं आहे. सगळ्या भाज्या व्यवस्थित धुवून घेऊन या कुकरमध्ये घालून घ्यायच्या. यामध्ये थोडेसे तांदूळ, काळे तीळ, मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि कुकरची एक शिट्टी आपण करून घेणार आहोत. आता कुकरची शिट्टी झाल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला घेतलं. यामध्ये जिरी मोहरीची फोडणी टाकली, हिंग टाकलं, थोडंसं आपण लसूण आणि खोबरं बारीक करून घेतलेलं ते घालणार आहोत. हळद घालायची, व्यवस्थित मिक्स करायचं. यामध्ये घरगुती मसाले घालणार आहोत. यामध्ये कांदा लसूण मसाला, धने जिरे पूड आणि थोडासा गरम मसाला घातलाय. कोथिंबीर टाकायची आणि हे मसाले तेलावरती छान परतून घ्यायचे. मसाले परतले की यामध्ये या शिजवलेल्या सगळ्या भाज्या आपण घालून घेणार आहोत. भाज्या घातल्या की हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर यामध्ये आता भाज्या शिजवलेलं जे पाणी होतं ते घालणार आहोत. सोबत तुम्हाला जर थोडं अजून पाणी घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं, भाज्या शिजवतानाही घातलेलं. सोबत तिळाचा कूट आणि इथे मी कारळ्याचा कूट करून घेतलाय, तो घालणार आहोत. मस्तपैकी भाज्या व्यवस्थित मिक्स करायच्या आणि याला एक उकळी आणून द्यायची. तर मस्त अशी भोगीची भाजी तयार आहे. फुल रेसिपी चॅनलवरती टाकली आहे, लिंक त्रिकोणात देते.